नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचे डोसे। बघू शकता किती छान झालेला आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे साबुदाण्याचं पीठ, भगरीचं पीठ, भगर म्हणजे काही ठिकाणी वरई म्हणतात, त्याचं पीठ, दही, मीठ, पाणी। आता इथे साबुदाण्याचं पीठ मी अर्धा वाटी घेतलेलं आहे, तर भगरीचं पीठ मी त्याच्यापेक्षा कमी म्हणजे पाव वाटी घेतलेलं आहे। हे पीठ कसं करायचं, तर साबुदाणा आणि भगर ह्याचं मी वेगवेगळे पीठ केलेले आहे। दोन्ही थोडंसं गरम करून मिक्सरवर काढून घ्यायचं। चला तर मग आता आपण रेसिपीकडे वळूया। आता आपण हे साबुदाण्याचं पीठ घेऊया बाउलमध्ये, भगरचं पीठ, आणि यात दही घालूया अर्धी वाटी, पाणी घालून याचे बॅटर बनवून घेऊ। आता हे बॅटर आपलं तयार आहे। आता थोडं दाट वाटत असलं तरी हे नंतर आपण यात लागेल तसं पाणी घालूया। आता यात पहिले मीठ घालून घेऊया आणि हे छान मिक्स करून त्याला 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवू। आता आपलं बॅटर हे रेडी आहे। यात मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं, बघू शकता या कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे, खूप दाट नको। आता आपण याचे डोसे करून घेऊया। पाणी घालूया तव्यावर आणि आता आपण जसे नॉर्मल डोसे करतो तसे करूया। बॅटर घालूया याच्यात। तर आपले उपवासाचे डोसे तयार आहे। त्याच्याबरोबर मी उपवासाची बटाटा भाजी आणि दह्याची चटणी केलेली आहे। तुम्हीही ही रेसिपी घरी करून बघा, कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।